पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबाकडे सरकार दुर्लक्ष करतंय का असा सवाल केला जातोय। कारण 10 महिन्यांनंतरही सरकारी नोकरीचं आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नाहीये। संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळेला अद्यापही सरकारी नोकरी मिळालेली नाहीये। सरकारनं पहलगाम हल्ला विसरून आमच्याकडे दुर्लक्ष करू नये अशी मागणी आणि असं आवाहन आसावरी जगदाळे यांनी केलंय। तर 8 दिवसात सरकारी नोकरी न दिल्यास उपोषण करण्याचा इशाराही दिला गेलाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेले संतोष जगदाळे यांच्या या सगळ्या घटनेला 10 महिने झाले। त्यानंतर अनेक राजकीय नेते त्यांच्या कुटुंबियांच्या भेटी घेतल्या, अनेक आश्वासनं दिले आणि त्यातलं महत्त्वाचं होतं ते आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी मिळवून देणे। यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यावेळेसचे जे नेते आले त्या सर्वांनी आश्वासन दिले। मात्र आजपर्यंत ते काम न झाल्याने काल खासदार मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सुद्धा या संदर्भात पत्र दिले। आपल्यासोबत स्वतः आसावरी जगदाळे आहेत। काय सगळे हे प्रकरण झालेलं आहे? तुम्ही इतका पाठपुरावा करताय, इतके आश्वासनं तुम्हाला होते सगळ्या नेत्यांनी, म्हणजे राज्याचा प्रमुख असणारे मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं, नगरविकास खात्याने दिलेलं होतं, आता काय नेमकी अडचण येते? तुम्ही काय पाठपुरावा करताय? पुणे महानगरपालिकेमध्ये माझं लेटर सबमिट झालं, इथनं ते खूप इझिली मंत्रालयात पोचलं। त्याच्यासाठी जी प्रोसेस होती ती आम्ही स्वतः जाऊन पालिकेत भेटून आयुक्तांना, उपायुक्तांना ती प्रोसेस पूर्ण झाली। त्यानंतर तिथून लेटर मंत्रालयात गेलं। आज 10 महिने झाले माझं लेटर मंत्रालयातच फिरतंय, या टेबलवरनं त्या टेबलवर। आणि ज्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला, ज्यांच्यासोबत आम्ही बोललो, ते सर्वांचं आम्हाला एकच उत्तर होतं की आमच्याकडे अजून फाईल आलेली नाही आहे। मग फाईल नक्की आहे कुठे? त्याच्यासाठी आम्ही शिंदे साहेबांशी बोलण्याचा, त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण तेही शक्य नाही झालं। निराशा झाली आहे की नाही हे नाही बोलणार, पण मी हे म्हणेन की या घटनेनंतर 22 एप्रिलच्या टेररिस्ट अटॅकनंतर अनेक घटना महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे आपल्या देशात खूप वाईट घटना घडल्या। मी समजू शकते की सरकार अनेक मोठ्या कामांमध्ये असतं, पण मला असं वाटतं ही घटना सरकारने विसरू नये। कारण हा काय छोटा मोठा हल्ला नव्हता, हा दहशतवादी हल्ला होता जो धर्म विचारून केला गेला होता आणि त्याच्यात माझ्या वडिलांचा बळी गेला। तर त्या कुटुंबियांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये। म्हणजे हे माझ्याच बद्दल नाही आहे, हे जेवढी लोक अशा गोष्टीमध्ये अडकतात किंवा जे लोक या गोष्टीसाठी बळी पडतात, ज्यांचे प्राण या देशासाठी जातात, त्यांच्या कुटुंबियांकडे सरकारने दुर्लक्ष करू नये। किती मोठ्या घटना झाल्या तरी सुद्धा मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना स्वतः फोनवरती बोलले, पण त्यांनी त्यावेळेला झटकलं की मग आमच्याकडे फाईल नाही, आमच्याकडे फाईल नाही, आमच्याकडे फाईल नाही। मग मी त्यावेळेला विचार केला की मग फाईल आहे कुणाकडे, किंवा मग ती फाईल कुठे धूळ खात पडली आम्हाला तेही नाही माहिती। मागणी आहे का ती फाईल शोधा? आता माझी मागणी अशी की ह्या 8 दिवसात तिच्या जॉबचं लेटर घरी आलं पाहिजे, बाकी मला काही माहीत नाही आहे। आणि जर आता त्यांनी त्या गोष्टी केल्या नाहीत तर मला स्वतःला उपोषणाला बसायला लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। दरम्यान या सगळ्या संदर्भात 29 मार्च 2025ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोकरी देण्याबाबतचं आश्वासन दिलं होतं। त्यामुळे मुख्यमंत्री त्यावेळेला नेमकं काय म्हणाले होते पाहूयात। आमचे जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय हा आम्ही मंत्रिमंडळात घेतलेला आहे। याच सोबत ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा प्रश्न सोडवणे, ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी नोकरी देणे, अशा प्रकारचा निर्णय देखील राज्याच्या मंत्रिमंडळाने आज घेतलेला आहे। पहलगावच्या हल्ल्यामध्ये काय फक्त एकच मृत्यू नाही झाला, महाराष्ट्रातला 6 कुटुंबांवरती आघात झालेला आहे। आणि प्रत्येकाच्या घरी तेव्हा भारतीय जनता पक्षाचं लटांबर जाऊन बरं का छाती पिटून राजकीय आक्रोश करताना आम्ही पाहिलेलं आहे। आम्ही पाहिलं आहे ना, हे करू ते करू, नोकऱ्या देऊ, मदत करू, पण भारतीय जनता पक्षाचा खोटारडेपणा अशा प्रसंगातही दिसतो जिथे आमचे लोक शहीद झालेत, मारले गेलेत।